श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4 श्री गणेशाय नमः। स्वामी महाराजांचे मुखाने नाव घ्यावे किंवा ऐकावे किंवा षोडशोपचारिक पूजा करावी। कोणतेही तीर्थस्थळे किंवा योगाभ्यास होम हवन करून स्वामी महाराज कधीच प्रसन्न होत नाहीत। फक्त नामस्मरण करा। स्वामी नामाचा जप केला तर चारी पुरुषार्थाची प्राप्ती होऊन जन्ममरणाची पुनरावृत्ती चुकते। पाठीमागच्या अध्यायामध्ये महाराज अक्कलकोटला आले आणि चोळप्पांच्या घरी राहू लागले। चोळप्पांच्या मनात महाराजांच्याबद्दल दृढ भाव होता, तसेच त्यांचे पूर्वकर्मच चांगले होते, म्हणून त्यांच्या हातातून स्वामी महाराजांची सेवा घडत होती। वैकुंठात ज्यांच्या पुढे अष्टसिद्धी दासी आहेत, नवनिधी तत्परतेने सेवा करत आहेत, ते म्हणजे श्री महाविष्णू। भक्तांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांच्या रूपाने मानव रूप धारण केलेले आहे। महाराज चोळप्पाची परीक्षा घेत होते, त्याला नाना प्रकारे त्रास देत होते, पण चोळप्पा कधीच कंटाळत नव्हता। चोळप्पा कसोटीने परीक्षा देत होता। चोळप्पांची पत्नी पतिव्रता होती, तीही आनंदाने स्वामी महाराजांची सेवा करत होती। महाराज गावातील लोकांना नाना प्रकारचे खेळ दाखवत होते, विचित्र चमत्कार करत होते। त्यामुळे लोकांची स्वामी महाराजांच्यावरची भक्ती दिवसेंदिवस अधिकच वाढत चालली होती। स्वामी महाराज म्हणजे ईश्वराची मूर्ती आहेत, अशी वार्ता सगळ्या देशामध्ये पसरली होती। भरपूर भक्त मनामध्ये इच्छा धरून त्यांच्या दर्शनाला येत होते। कोणी संपत्ती मिळावी म्हणून, तर कोणी संतती व्हावी म्हणून, तर कोणी लग्न व्हावे म्हणून, तर कोणी शारीरिक व्याधीने त्रासले होते म्हणून, तर कोणी संसारात तप्त झाले म्हणून, असे कितीतरी भक्त मनामध्ये इच्छा धरून स्वामी महाराजांच्या दर्शनाला येत होते। अशा या लोकांच्या मनोकामना स्वामी महाराज पूर्ण करत होते। कल्पवृक्षाप्रमाणे महाराज जो ज्या गोष्टींची अपेक्षा करत असे, त्या गोष्टींची पूर्तता करत असत। अशा प्रकारे स्वामी महाराजांचा महिमा वाढला होता। केवळ स्वामी महाराजांची निंदा करण्यासाठी कोणी आले असेल तर महाराज त्यांना तात्काळ योग्य ते शासन करत होते। त्यांचा वाढलेला महिमा बघून कित्येक जण त्यांचा द्वेषही करत होते। एके दिवशी अक्कलकोटमध्ये 2 संन्यासी आले। स्वामी महाराजांची चौकशी करू लागले। ते लोकांना सांगू लागले की हा स्वामी खराखुरा देव नाही, हा तर ढोंगी बाबा आहे। तुम्ही याच्या काय बरं नादी लागला आहात? या ढोंगी माणसाचे पाय धरून तुमचे थोडीच कल्याण होणार आहे। यात ना स्वार्थ ना परमार्थ, अहो तुमची फसवणूक होत आहे। अशा प्रकारे त्यांनी स्वामी महाराजांची निंदा चालवली। स्वामी महाराजांनी अंतर्मनाने ते ओळखले। जेव्हा ते साधू लोक स्वामी महाराजांना भेटायला आले होते, तेव्हा ते जेथे बसले होते तेथून निघाले आणि एका भक्ताच्या घरी येऊन पोहोचले। महाराजांच्या पाठीमागून ते संन्यासीही आले। त्या भक्ताने 3 पाट मांडले आणि तिघांनाही पाटावर बसवले आणि त्यांची पूजा केली। महाराजांनी मनातल्या मनात विचार केला की या दोघांना आज काहीतरी धडा शिकवूया, आणि त्याप्रमाणे त्यांनी चमत्कार केला। कित्येक लोक त्यांचे दर्शन घेण्यासाठी येऊ लागले। क्षणार्धात असंख्य समाज दाटला होता। स्वामी महाराजांच्या चरणाचे दर्शन घेऊन मनातील इच्छा पूर्ण कराव्या म्हणून मनोमनी प्रार्थना करू लागले। कोणी द्रव्य पुढे ठेवत होते, तर कोणी फळे ठेवत होते, तर कोणी दक्षिणा ठेवत होते, तर कोणी नवस पूर्ण झाला म्हणून दान करत होते, तर कोणी संकल्प करत होते। अशा प्रकारे आनंदाने स्वामी महाराजांच्या चरणांची पूजा करत होते। त्या 2 संन्यासांना तर मनोमनी आनंद झाला होता। स्वामी महाराजांच्या बद्दलचा वैर विसरून एका क्षणात महाराजांच्याबद्दल प्रेम निर्माण झाले होते। स्वामी महाराजांच्या पुढे वेगवेगळे पदार्थ येऊन पडले होते। ते स्वतःच्या हाताने संन्यासांच्या पुढे सारत होते। संन्यासांच्या तोंडाला तर पाणीच सुटले होते। आता आपल्याला मनासारखे खायला मिळेल असं त्यांना वाटू लागलं, कारण आज दिवसभर त्यांचा उपवास घडला होता। त्यांचा जीव कळकळला होता। संध्याकाळी भक्तांची गर्दी कमी झाली,
त्यावेळेला स्वामी महाराजांच्या सेवेकरांनी संन्याशांच्या पुढच्या वेगवेगळ्या वस्तू घेऊन जाऊ लागले. एका क्षणार्धात सर्व वस्तू घेऊन गेले. संन्यासी भुकेने मनातून व्याकुळ होत होते. महाराजांनी त्या दिवशी अन्नालाही स्पर्श केला नाही. सूर्यास्त झाल्यानंतर ते तेथून उठून गेले. 2 संन्याशांचा तर त्या दिवशी उपवास घडला आणि रात्री त्यांना जेवणच वज्र होते. अशा प्रकारे महाराजांनी त्या 2 संन्यासांना शिक्षा केली. पण जे भक्त महाराजांची मनापासून सेवा करतात त्यांची मनोकामना ते पूर्ण करतातच. दत्त महाराजांनी कलियुगात अवतार घेतला ते म्हणजे स्वामी महाराज. त्यांचीच कीर्ती विष्णुदासांनी वर्णन केलेली आहे. अध्याय 5. खरा भक्त हा सूर्यासारखा तेजस्वी, गंगेसारखा निर्मळ असतो. त्याचे मन कोमल असते आणि परमेश्वरासाठी त्याच्या मनात प्रेमळ भाव असतात. भगवंताच्या सेवेने त्याचे पाप ताप नष्ट होतात. स्वामी चरित्रातील अशा या रसभरीत कथा सावधपणे ऐका. ज्यांचे पूर्वपुण्य चांगले होते त्यांना स्वामी महाराजांचे दर्शन झाले. त्यामध्ये सोळप्पा भाग्यवंत सेवेकरी ठरला. अक्कलकोट नगरामध्ये स्वामी महाराज 12 वर्ष राहत होते. त्यावेळेला त्यांचे भरपूर भक्त झाले होते. त्यांची वार्ता सगळीकडे झाली होती. त्यावेळेला मोठमोठे राजे एखादे संकट आले की लगेच स्वामी महाराजांच्याकडे धाव घेत होते. भोसले महाराजांचे भाग्य थोर होते म्हणून त्यांना स्वामी महाराजांच्या रूपाने रत्न लाभले होते. तेही मनामध्ये कोणताही भाव न ठेवता स्वामी महाराजांची भक्ती करत होते. तेव्हा कितीतरी राजे स्वामी महाराजांचे दर्शन घेण्याची इच्छा धरत होते. काहींना तर वाटे स्वामी महाराजांना आपल्या नगरात आणावे. त्यावेळेला बडोद्याचे राजे मल्हारराव होते. त्यांना बऱ्याच वेळा वाटत होतं की स्वामी महाराजांना आपल्या नगरात आणावं. एके दिवशी राज्यसभा बसलेली होती. त्यांनी मोठमोठे सरदार, दिवाण, मानकरी बोलवले. मल्हाररावांनी आदेश केला, जो कोणी अक्कलकोटवरून स्वामी महाराजांना घेऊन येईल त्यांना खूप मोठा इनाम देऊ. त्यांना राजदरबारात योग्य तो मान सन्मान देऊ. हवे तेवढे धन देऊ. फक्त स्वामी महाराजांना इथे घेऊन या. स्वामी महाराजांच्या वास्तव्यामुळे आपले राज्य वैकुंठासारखे होईल. हे काम खूप कठीण होतं. त्यामुळे कोणीच तयार होईना. कोणीच काही बोलेना. कोणालाच ही गोष्ट मान्य नव्हती. त्यावेळेला तात्यासाहेब नावाचे योग्य आणि चतुर सरदार राजदरबारात होते. त्यावेळेला त्यांनी राजसभेत उठून सांगितले, मी स्वामी महाराजांना आदराने आपल्या राज्यात घेऊन येतो. आपण सगळ्यांनी चिंता करू नये. त्यांचे हे उत्तर ऐकून सगळी राजसभा आनंदित झाली. संजीवनी विद्या प्राप्त करण्यासाठी कच जसा देवलोकाकडून शुक्राचार्यांकडे जाण्यासाठी निघाला तेव्हा त्याला सर्वांनी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिला. अगदी त्याप्रमाणे तात्यासाहेबांचा योग्य तो सत्कार करून त्याच्याजवळही धनदौलत दिले. तसेच सेवेकरीही दिले. स्वामी महाराजांना अर्पण करण्यासाठी भरपूर भेटवस्तू दिल्या. तात्यासाहेब अक्कलकोटला आले. ते नगर पाहून त्यांना खूप आनंद झाला. स्वामी महाराजांचे वास्तव्य तिथे असल्यामुळे त्या नगराला वैकुंठाचे स्वरूप प्राप्त झाले होते. स्वामी महाराजांची भव्य दिव्य मूर्ती पाहून ते आनंदित झाले. तेथील लोकांची स्वामी महाराजांच्यावरची भक्ती बघून ते धन्य झाले. प्रजेबरोबर राजांची, त्यांच्या परिवाराची भक्ती पाहून आणि चोळप्पांच्या गावातील सर्व लोक स्वामी महाराजांची सेवा करण्यात मग्न असलेले बघून तात्यांना प्रश्न पडला की या गावातून स्वामी महाराजांना घेऊन जाणे अशक्य आहे. अक्कलकोटच्या लोकांची भक्ती बघून स्वामी महाराजांचेही मन या ठिकाणी रमून गेलं होतं. असं म्हणतात ना, प्रयत्नांनी परमेश्वरही पावतो. प्रयत्न केले तर कोणतेही कार्य पूर्ण होते. काहीतरी युक्ती लढवून आपणही कार्य करावे असा विचार तात्यासाहेबांच्या डोक्यात आला आणि त्यांनी कार्य करण्यास सुरुवात केली. महाराजांचे सेवेकरी खुश होतील असं कार्य करण्यास सुरुवात केली. त्याप्रमाणे ब्राह्मण भोजन केले. स्वामी महाराजांना भरपूर दक्षिणा अर्पण केली. भरपूर दानधर्म केला. भरपूर प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही. सगळे प्रयत्न व्यर्थ गेले. तात्यासाहेब मनोमनी खूप खिन्न झाले.
त्यांच्या मनामध्ये विचार येऊ लागले त्यावेळेला त्यांनी एक युक्ती लढवली. चोळप्पा स्वामी महाराजांचा मुख्य सेवेकरी होता. त्याला एकांतात भेटले आणि त्याला विनंती केली की तू जर स्वामी महाराजांचे मन बडोद्याला यायला वळवलेस तर मल्हारराव राजे तुझा योग्य तो आदर सत्कार करतील. तुझा राजदरबारी मान राहील, जहागिरी मिळेल, द्रव्येन सर्व वशा. याप्रमाणे चोळप्पाला जहागिरीची आशा लागली होती. एके दिवशी स्वामी महाराज आनंदाने बसले होते. त्यावेळेला चोळप्पा त्यांची सेवा करत होता. चोळप्पाने हात जोडून स्वामी महाराजांना प्रार्थना केली की आपण बडोद्याला चलावं, त्यामुळं माझं कल्याण होईल आणि मलाही धनप्राप्त होईल, आपलाही योग्य तो मान सन्मान होईल. हे ऐकून महाराजांनी उत्तर दिले, मल्हारराव राजे मतलबी आणि ढोंगी आहेत. त्यांच्या अंतःकरणात भाव आणि भक्ती नाही, त्यामुळे मी काही बडोद्याला येणार नाही. अशा प्रकारे उर्वरित कथा पुढील भागामध्ये. या कथा ऐकताना मन पावन होतं. स्वामी महाराज स्वतः वधवून घेत आहेत, फक्त विष्णुदास निमित्त आहे. अध्याय 6. श्री गणेशाय नमो. गुरु जसा शिष्याचा हात धरून अक्षरे शिकवतात, अगदी त्याप्रमाणे स्वामी महाराज माझ्याकडून स्वामी चरित्र सारामृत वधवून घेत आहेत. स्वामी चरित्र अगाध आहे. मी मतिमंद आहे, पण माझा हा छंद आहे, म्हणून स्वामी महाराज ते पुरवित आहेत. ज्यांच्या आशीर्वादाने ज्ञान प्राप्त होते त्या स्वामी महाराजांच्या चरणावर माझा नमस्कार आहे. स्वामी महाराज माझ्यावर कृपा करा. मी आपलं स्वामी चरित्र भक्तांना सांगत आहे. ते ऐकून त्यांना आनंद प्राप्त होऊ द्या. ज्याप्रमाणे सुगंधी फुले आपण अर्पण करतो, अगदी त्याप्रमाणे हा ग्रंथ अर्पण करूया. पाठीमागच्या अध्यायाच्या शेवटी चोळप्पा महाराजांना विनंती करत असतो की माझ्यावर कृपा करा आणि तुम्ही बडोद्याला चला. त्यावेळेला महाराज हसून त्याला बोलले की मल्हाररावांच्या मनात आमच्याविषयी भाव नाही, त्यामुळे त्याच्या राज्यात जाऊन राहणे आम्हाला योग्य वाटत नाही. आम्हाला अक्कलकोट नगरातच राहायला आवडते. चोळप्पा मनातून खूप नाराज झाला. त्यानं हे सगळं तात्यासाहेबांना सांगितलं. अशा प्रकारे केलेला प्रयत्न पुन्हा व्यर्थ गेला. तात्या मनातून खूप नाराज झाले. आपण जे कार्य करायला आलो आहोत ते पूर्ण होईल असं वाटत नाही. तात्यांनी पुन्हा एकदा विचार केला आणि अनुष्ठानाला प्रारंभ केला. अशा प्रकारे वेगवेगळे उपाय केले. तात्यासाहेबांच्या अंगी भक्ती नव्हती, मग स्वामी महाराज त्याला कसे बरे प्रसन्न होतील. जे भक्त ढोंगीपणाची आव आणून भक्ती करतात त्यांना स्वामी महाराज कधीच प्रसन्न होत नाहीत. मग तात्यांनी एक युक्ती सुचली, गुरुचरित्राचे पारायण चालू करावं. त्यांनी त्याप्रमाणे गुरुचरित्राचे पारायण चालू केले. ब्राह्मण भोजन केले, पण तरीसुद्धा स्वामी महाराज तात्यासाहेब राहत असलेल्या वाड्यात कधीच गेले नाहीत. त्यामुळे तात्यासाहेब फार खचून गेले. त्यांना काहीच उपाय सुचेना. मल्हारराव राजांनी ज्या कामासाठी आपल्याला पाठवलेलं ते आपल्याकडून होईल असं वाटत नाही. आणि आता बडोद्याला जाऊन मल्हारराव राजांना आणि जनतेला काय तोंड दाखवू, काय सांगू. भरपूर उपाय करून झाले. आता त्यांनी अजून एक युक्ती आखली. स्वामी महाराज चांगल्या मार्गाने येत नाहीत ना, तर त्यांना पळवून न्यायचं. पण त्या वेड्याला काय माहीत, स्वामी महाराज ईश्वराची मूर्ती आहेत, त्यामुळे त्यांच्या अंतर्मनाने हे लगेच ओळखले. त्या मतिमंदाला काय माहीत. त्याने कपटी मनाने युक्ती आखली. एके दिवशी योग्य वेळ साधून तात्यांनी स्वामी महाराजांना सेवेकरांकडून मेन्यात बसवले आणि मेना कपटगावला नेण्यास सांगितल्या. अर्ध्या रस्त्यावर चालून गेल्यावर स्वामी महाराजांना आपण कोठे जात आहोत हे समजले. बराच वेळा ते मेन्यातून खाली उतरले आणि अक्कलकोटला परत आले. असे बरेच वेळा घडले. त्यामुळे हाही उपाय खुंटला. महाराज पुढे राजवाड्यात जाऊन राहिले. तिथे मात्र तात्यासाहेबांचे काहीच चालेना. शेवटी त्यांनी हात टेकले. पुष्कळ धन खर्च केले, प्रयत्न केले, पण सगळे व्यर्थ गेले. अपयश घेऊन तात्यासाहेब बडोद्याला परत आले. स्वामी महाराजांची
मनामध्ये भक्ती नसेल तर कोणतेच उपाय शक्य होत नाहीत. एवढे सगळं होऊनसुद्धा मल्हाररावांनी पुन्हा राज्यसभा भरवली आणि महाराजांना कोण घेऊन येईल असा प्रश्न केला. तेव्हा यशवंतराव हा सरदार, नेहमी सगळ्यांच्या पुढे पुढे करणारा, तो पुढे आला. त्यावेळेला मल्हाररावांनी त्याच्याजवळ महाराजांसाठी वस्त्रे, अलंकार, धन, अनमोल रत्ने अशी पाठवून दिले. ते सर्व घेऊन यशवंतराव अक्कलकोटला आला. स्वामी महाराजांच्या पुढ्यात ते सोन्याचं ताट ठेवलं. ते पाहून स्वामी महाराजांना खूप राग आला आणि यशवंताकडे रागाने बघत ते जोरात ओरडले, "अरे, लवकर बेडी आणा आणि याच्या हातापायाला ठोका," असे 3दा ओरडले. महाराजांचा रुद्र अवतार बघून यशवंतराव घाबरला. तो लटलट कापू लागला. त्याच्या तोंडचेच पाणी पळाले. तो तेथून निघून गेला. थोड्याच दिवसांनी मल्हाररावांनी यशवंतरावाला बडोद्याला बोलवून घेतलं. इंग्रज अधिकाऱ्यावर विषप्रयोग केल्याच्या प्रकरणात यशवंतरावांचे नाव पुढे आले आणि मल्हाररावांवर आळा आला. इंग्रजांनी त्यांना पकडून हातापायाला बेड्या घातल्या. स्वामी महाराजांच्या वचनाची प्रचिती आली. अशा प्रकारे स्वामी महाराजांची अवकृपा झाली तर त्रास हा होणारच आणि ज्याच्यावर कृपा होईल त्याला सर्वानंद प्राप्त होणार. श्री स्वामी समर्थ.